आजच्या दिवसाची सुरुवात तर स्वयंपाकापासूनच झाली होती. आज मी कढी बनवणार होती, शिरा, भजे, पोळी आणि जे काही मटर आणि गोबीची भाजी आहे ते बनवणार होते. आणखी काही गोष्टी पण शेअर करायच्या होत्या. तर चला स्वयंपाकाला पण सुरुवात करते आणि तुम्हालाही स्वयंपाक करता करता सांगते. पण मी म्हणते आता काही काही गोष्टी अशा असतात की म्हणजे ते लोकांना दम नसते तोंडावर बोलायचा. मी खरं सांगते तोंडावर बोलायचा ना दम नसते, फक्त ते मागेच बोलू शकतात. कारण की त्यांना माहिती आहे की त्यांच्यासमोर बोलायला दम लागते, तो त्यांच्यात दम नसते त्यांच्यासमोर बोलायसाठी. तर मला असं वाटते की आपण जर कोणाला म्हटलं की बा हे असे करतात, हे तसे करतात, तुम्हाला नाही आवडत तर तुम्ही नाही पाहायचं. तुम्हाला नाही आवडत ना त्यांचे काय म्हणा, व्हिडिओ म्हणा, काय म्हणा, कोणती पण गोष्ट जे आहे ते तुम्हाला जर नाही आवडत ना, नाही पाहायचं. तिचं ऑप्शन पण राहतात की आपल्याला पाहायचं की नाही पाहायचं, अनफॉलो करायचं की काय करायचं काही नाही. हे आपल्याला तेवढं जर आपण बुद्धीत असलो तर हे तेवढं समजते. पण काही लोकांना तेवढी पण बुद्धी नसता, येऊन तिथं पाहता, तिथं चार चौकशा करतात, हे असं करता, हे तसं करता. तुम्हाला काय करायचं, तुम्ही पाहायचं असलं तर पाहायचं, नाही तर नाही पाहायचं. हे आपली मर्जी असते. मी तर तशीच करते. जर मला जर कोणासोबत जर म्हणजे सहसा करून तर मी काही भांडणं बिडणं तर काही करतच नाही. पण मला कोणाचा समजा स्वभाव वगैरे पटला नाही तर मी डायरेक्ट बोलणं सोडून देते, जेणेकरून भांडणंही होऊ नये, काहीच होऊ नये. पण काही काही असे लोक राहतात की आपल्याला वाईट करून जातात का, म्हणजे आपण दुसऱ्याच्या नजरेत वाईट होऊ म्हणजे असे कामं करतात. त्या लोकांना ना मी तर कधी काय त्यांचं नाव काय कधी तोंडही पाहत नाही मी त्यांचं. आणि कधी फोनवर मजाक असं कशातही पण जर आलं ना, मी कधी तोंडही द्यायचं पाहत नाही. पण मला असं वाटतं मग लोक काय आम्हाला एवढे हे करता की बापरे हे असे करता, हे तसे करता. आणखी एक विशेष म्हटलं म्हणजे माझी हालत जशी आहे ना मी तशीच आहे. कारण की मी अगोदरही मला आईबाबाच्याही घरी तशीच होती, इथंही तशीच आहे. असं नाही की मला तिथं खायला नव्हतं की इथं खायला नव्हतं, पण जे हालत असते ते आपली ती हालतच असते. त्याच्यामुळे काही असं काही सुधरत नसते कोणी. जे एक हाडाचे असते ते तसंच राहते. मग त्याच्यामध्ये मग आता तुम्ही खाऊन पिऊन मोठे हो ना, त्याच्यात काय आहे. मला आवडते मी जशी आहे, मला नवऱ्याला आवडते, मला आवडते, मी तशीच राहणार ना. तुमच्या म्हणण्यानं तर बदलणार नाही ना. तुम्ही आज येसाल म्हणून जासाल, उद्या तर मला इथं हेच करावं लागेल ना. जसं आमचं चालू आहे तसंच चालू द्या. त्याच्यामुळे मला असं वाटते तुम्ही आमचा न करता तुम्ही तुमचा विचार करा की तुम्हाला काय करायचं, कसं करायचं. आम्हाला काय करायचं काही नाही हे आमचा विचार आम्ही करणार. आता आम्हाला खाय प्यायला आहे की नाही आहे हा विचार आम्ही करणार. आणि काही काही लोकांना जर नाही आवडत, नाही पाहायचं, तर लगेच मग डायरेक्ट ब्लॉक वगैरे हे ते काही करून टाकायचं, तुम्हाला जसं वाटणार तसं. पण असे हे तर नाही करायचं, याला सांगायचं त्याला सांगायचं. सांगण्यानं काही आम्हाला काही फरक नाही पडणार. तर तुमचाच टाईम वेस्ट जाणार आणि तुम्हीच तुमच्यात वाईट होणार. आम्हाला तर जे काही तुम्ही लोकांजवळ सांगता ते लोक आम्हाला सांगतात,